प्रतीक्षा नगरची प्रतीक्षा आता संपले. देवाभाऊ आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जाहीर केलं. त्याच्यामुळे या सहकार भवनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रतीक्षा नगरची घराची प्रतीक्षा संपवण्यासाठी उपयुक्त ठरला असं मला या ठिकाणी वाटतं. मी प्रतीक्षा नगर आणि मुंबईतल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं देवाभाऊंना मनापासून धन्यवाद देतो की ते भूमिपूजनाला आले, सहकार चळवळीला ताकद देण्याचं आश्वासित केलं आणि त्याचबरोबर आमच्या हाऊसिंगच्या उपकेंद्राचं उद्घाटन केलं. त्याबद्दल धन्यवाद देतो आणि समग्र सहकाराकरता पूर्ण ताकदीनिशी पाठीशी राहण्याचा विश्वास या ठिकाणी त्यांनी दिला. सेल्फ डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आणखी पैशाची व्यवस्था करण्यासाठी सरकार पावलं उचलतंय, याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देतो आणि मुंबईकरांचा तोही विषय मार्गी लागायला त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा उपयोग निश्चितपणे होईल. मिशन सेल्फ डेव्हलपमेंट या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता सुरू झालं असं म्हणा. 100% कारण आता सेल्फ डेव्हलपमेंटला प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रस्ताव येत आहेत. अशा वेळेला त्या ठिकाणी पैशाची गरज आहे आणि म्हणून देवेंद्रजींना विनंती केली की मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून मुंबईतल्या छोट्या माणसाला, मध्यमवर्गीय माणसाला, विशेषतः मराठी माणसाला आज त्या ठिकाणी मोठं घर मिळणार आहे आणि त्याकरता देवेंद्रजी स्वतः या कामी पुढाकार घेत आहेत. राजकीय प्रश्न आहे, लॉकडाऊन संदर्भात बऱ्याच अफवा पसरत आहेत आणि त्यामुळे कुणी अफवा पसरू नये असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही काय सुचवू इच्छिता? नाही, सर्वसामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी संयम बाळगला पाहिजे. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या बाबतीत सतर्क आहेत. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्या कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी पडणार नाही. उलट काँग्रेस किंवा विरोधी पक्ष जो राजकीय फायदा या वातावरणाचा घेऊ इच्छित आहे, मला वाटतं अशा संकट काळात मला वाटतं असं वागू नये. राजकारणाच्या वेळेला राजकारण करावं, लोकांच्या भविष्याशी जीवनाशी खेळण्याचं काम त्यांनी करू नये. सरकार पूर्णपणे या ठिकाणी जनतेच्या पाठीशी आहे. त्यांना आवश्यक त्या सगळा पुरवठा करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.